व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. कालच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं किंगडम मोनेरा अँड प्रोटिस्टा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढची किंगडम, जे की याच्यानंतर आपण पाहणार आहोत किंगडम फंगी. ओके, आपलं चॅप्टर चालू आहे, जसं तुम्हाला माहिती आहे, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर त्याच्या बिफोर आपण जे रॉबर्ट विटेकरनं आपल्याला क्लासिफिकेशन सिस्टीम दिलेली आहे, त्या सिस्टीमच्या किंगडम्स आपण थोडंसं डिस्कस करणं गरजेचं असतं. बिफोर दॅट, काल मी तुम्हाला काही होमवर्क दिलं होतं, सांगितलं होतं की तुम्ही जे व्हिडिओ बघता त्याचे नोट्स काढा आणि लगेचच तुम्ही त्याच्यावरती ग्रुपवरती पाठवा, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मला तुमच्याकडून जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स येत नाही आहे. तर मला असं वाटतं आहे की तुम्ही व्हिडिओ बघलात तरी ते पूर्ण बघत नाहीत, त्याच्यामुळं तुम्ही पाठवत नाही. आय थिंक एक विद्यार्थी पाठवलेला आहे फक्त, कृष्णा बडवणे. तर बाकीच्यांनी पण पाठवायला पाहिजे त्याच प्रकारचं, तरच तुमचं काही स्टडी होते, आम्हाला कळेल, नाही तर कळणार नाही. ओके, तर आपल्याला किंगडम थर्ड, जो की आहे फंगी, किंगडम फंगी बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर किंगडम फंगी तुम्हाला माहिती आहे, दीज आर द युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये युनिसेल्युलर पण असतात ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स सापडतात. आणि आता हे कसे असतील, यूकॅरियोट्स. आपल्याला माहिती आहे आता याच्यानंतर जेवढे ऑर्गॅनिझम्स येतील ते सगळेच्या सगळे यूकॅरियोट्स असणार, कारण आपण प्रोकॅरियोट्समध्ये सांगितले की तिथंच प्रिमिटिव्ह टाईपचा न्यूक्लियस सापडतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये सापडणार नाही. ओके, तर हे तर आपण त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगतोय की ते युनिसेल्युलर असू शकतात किंवा ते मल्टीसेल्युलर असतील, आणि त्यांच्याकडं न्यूक्लियस जो आहे तो वेल डेव्हलप्ड असतो. आणि हे ऑर्गॅनिझम, त्यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते मोस्टली दे आर सॅप्रोफाइट. ओके, हे लक्षात ठेवायचं, सॅप्रोफायटिक असतात. मोस्ट ऑफ फंगी आर सॅप्रोफाइट. हे कशावरून सांगतोय आपण, तुम्ही एक उदाहरण म्हणून आपण बघा, एक रात्रीला काय करायचं की रात्रीला किंवा कधी तुम्ही एखादी भाकर असेल किंवा ब्रेड असेल, यांना काय करायचं की आपल्या एखाद्या डब्यामध्ये, एखादा टिफिन बॉक्स असेल त्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवायचं. त्याला एखादा ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचा आणि त्याला पॅक करून ठेवायचं. 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर काढून बघा, तुम्हाला काय दिसतं. तर त्या ठिकाणी बुरशी आपण ज्याला म्हणतोय, त्या थ्रेड लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी येतो. दॅट स्ट्रक्चर आर द मायसेलियम ऑफ फंगी. ओके, तर त्या फंगस ग्रो होतात. तर त्या फंगस जे आहेत तिथं का ग्रो झाल्या, तर तुम्हाला माहिती आहे की फूड मटेरियल जो आहे तो एक प्रकारचं डेड मॅटरच आहे. ॲक्च्युली आपण जे तांदूळ खातो याचा अर्थ तांदूळ जे आहेत डेड आहेत, किंवा भाकरी जे बनवले त्या डेड आहेत. जरी ते फूड म्हणून काम करतात ते डेड आहेत, तर मग त्यांना त्याच्यावरती राहून त्याच्याकडून न्यूट्रियंट्स मिळवणं हे त्यांचं काम असतं. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम कोणाला म्हणतो, दोज ऑर्गॅनिझम हू रिक्वायर डेड अँड डिकेइंग बॉडीज और मॅटर फॉर द लिव्हिंग पर्पज. ओके, organisms lives on dead and decaying matter. ओके, डिकेइंग मॅटर, अशा ऑर्गॅनिझमना म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्सचं जे आहे तुम्ही बघितलं असेल कुठलंही, आता हे फंगस मग त्या टिफिन बॉक्समध्ये गेल्या कशा, आपण कुठल्याही फंगस जे ग्रो होतात ते कसे होत असतील, तर त्यांचं जे रिप्रोडक्शन जे असतं त्यांचं बाय द फॉर्मेशन ऑफ स्पोर्स, त्यांच्या फंगल स्पोर्स तयार होतात.
हे फंगी काय करतात, त्यांच्या स्पोर्स ज्या आहेत त्या हवेमध्ये स्पोर्स डिस्पर्स असतात. कुठं? हवेमध्ये. स्पोर्स आर डिस्पर्स्ड. ओके, डिस्पर्स्ड म्हणजे काय? हवेमध्ये तरंगत असतात. जर तुम्हाला आता इथं जरी आपण एखादा टिफिन बॉक्स घेतला आणि छोटासा ब्रेड तुकडा घेतला आणि इथून जरी झाकण लावतोय, झाकण लावत असताना ते जे एअर असणार आहे त्यामध्ये स्पोर्स अवेलेबल असतात आणि त्या फंगल स्पोर्स तिथं ग्रो होतात. तर त्या फंगी ज्या आहेत त्यांचं नेचरच आहे तशा प्रकारचं, ते सॅप्रोफायटिक असल्यामुळं ते मोस्ट आर द सॅप्रोफायटिक, दे कॅन ग्रो ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर. तर ऑर्गॅनिझमची बॉडी असेल, ऑर्गॅनिझम मे बी तो प्लांट असू शकतो और ॲनिमल, यांच्या बॉडीवरती ते ग्रो करणार आणि सोबतच काही आपले फूड मटेरियल. आता तुम्ही नाव ऐकलं असेल, एक ऑर्गॅनिझम आहे फंगीमध्ये, ईस्ट आहे, नाव ऐकले तुम्ही. ईस्ट ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर फंगी आहे, लक्षात ठेवायचं. युनिसेल्युलर युकॅरियोटिक फंगी. कोण? ईस्ट. तर ईस्ट काय आहे, एक बेकरी प्रोडक्टमध्ये याला वापरलं जातं. याचं काम आहे, जे बेकरीज असतात त्यांच्यामध्ये जे प्रोडक्ट्स बनवल्या जातात, फर्मेंटेड प्रोडक्ट्स, तिथं याचा यूज होतो. का होतो? तर हा ऑर्गॅनिझम देखील तशा प्रकारचं फर्मेंटेशन करण्यामध्ये उपयोगी पडतं. डेड अँड डिकेइंग मॅटरपासून तो काहीतरी अल्कोहोलिक प्रोडक्ट्स बनवतो. त्याच्यामध्ये CO2, आता मेकिंग पावज, आपण जे पाव खातोय त्या पावमध्ये ॲक्च्युली असतं काय, तर या ईस्ट ऑर्गॅनिझमचा वापर करून बनवलेले असतात आणि त्या पाव जे असतात त्याच्यामध्ये CO2 जे आहे, तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, CO2 ॲक्युम्युलेट होतोय त्याच्यामध्ये. पावमध्ये काय असतो? ॲक्युम्युलेट म्हणजे साठून राहतोय आणि त्या पावामध्ये CO2 असल्यामुळे त्याचा असा पप लाईक स्ट्रक्चर होतो, आपल्याला दिसतो. आणि जर हा पाव आपण म्हणजे खात असताना आपण हे जे CO2चं स्टोरेज आहे त्यामध्ये ते सगळं कंझ्युम करतोय आपण. तर अशा प्रकारचे CO2मुळंच हा जो आहे तो स्वेल होतो, कुठलाही पाव असेल तर. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगी विच इज यूज्ड फॉर द फर्मेंटेड प्रोडक्ट, मेकिंग फर्मेंटेड प्रोडक्ट्स, राईट. हे एक लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक काय असतात? फंगल ऑर्गॅनिझम्स ज्या असतात, जसं तुम्ही बघितलं असेल स्पोर्स, आता आपण जसं सांगितलेलं आहे की स्पोर्स तयार होतात, त्यांच्या एअरमध्ये डिस्पर्स होतात आणि ते ऑर्गॅनिझम ग्रो करतात. तर काही फंगी ज्या असतात मल्टीसेल्युलर असतात आणि त्यांचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतोय आपल्याला. कोनिडिया फॉर्म होतात त्यांच्यावरती. कोनिडिया म्हणजे अशा प्रकारचा स्ट्रक्चर असतो. आपल्या पुस्तकामध्ये डायग्राम पण दिलेली आहे. ओके, हा स्ट्रक्चर, दीज आर द कोनिडिया. आणि कोनिडियामध्ये कोनिडिओफोर म्हणून एक स्ट्रक्चर असतो हा, आणि याच्यामध्ये निघतात कोनिडिया. ओके, कोनिडिया बाहेर पडतात, स्पोर्स आहेत त्या एक प्रकारच्या, आणि त्यांच्यापासून त्यांचा ऑर्गॅनिझम जो आहे तो क्रिएट होतो. तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की ऑर्गॅनिझम मल्टीसेल्युलर आहे. ओके, इथं कुठला तरी डेड मॅटर असणार आहे, डेड मॅटर. ओके, त्याच्यावरतीच यांचं मायसेलियम जो आहे तो अटॅच्ड असतो अशा प्रकारचं. आणि हे मल्टी न्यूक्लिएट असतात, खूप सारे, म्हणजे एकच न्यूक्लियस असेल असं नाही यांच्यामध्ये, जसं की आपल्या सेलमध्ये आहे. हे मल्टीसेल्युलर असल्यामुळं याची बॉडी जी आहे थ्रेड लाईक असणार आहे. ओके, अशा प्रकारचं काही फंगी असतात. आता प्रत्येक फंगी जे असतं यांचा जो सेल वॉल आहे, ओके, सेल वॉल जो आहे एक कॉम्प्लेक्स शुगरनं बनलेला असतो. एक कॉम्प्लेक्स टाईपची शुगर असती, दॅट इज कॉल्ड कायटिन. ओके, त्या शुगरचं नाव आहे कायटिन और चायटिन. ओके, CHITIN, सॉरी. ओके, कायटिन नावाची शुगर आहे, कॉम्प्लेक्स शुगर, त्याच्यानं बनलेलं आहे. आपण प्लांटचा सेलवॉल सांगितलं, सेल्युलोजनं बनलेला आहे. आणि काल बॅक्टेरियल सेलवॉल सांगितला, तो कशानं बनला आहे? पेप्टिडोग्लायकेननं. तर अशा प्रकारचं यांचं सेलवॉल मेड झालेलं आहे. यांचा जो कंपोनंट आहे त्यांच्या सेलवॉलचा तो चायटिनचा आहे. तर मोस्ट ऑफ फंगी आपण जसं सांगितलं की दे आर द सॅप्रोफाइट अँड सम आर ऑल्सो पॅरासायटिक. आपण म्हणू ते पॅरासायटिक पण असू शकतात.
ओके. पॅरासायटिक त्यांना म्हणतो जे काहीतरी डिसीज कॉज करतात. फंगल ऑर्गॅनिझम्स बऱ्याचशा असतात ज्या लिव्हिंग बॉडीजना पण अटॅक करतात. आपण म्हणतो की फंगल इन्फेक्शन झालं तर मग आपली काय बॉडी डेड आहे? नाही, आपण लिव्हिंग आहोत. तर मग फंगी तर सॅप्रोफायटिक असतात, तर मग का तसं होतं? तर त्यांच्यामध्ये पण काही फंगी ज्या असतात त्या पॅरासायटिक असतात. पॅरासायटिक त्यांना म्हणायचं दोज ऑर्गॅनिझम who require living cell for the purpose of survive. त्यांना जर जगायचं असेल तर त्यांना लिव्हिंग बॉडी पाहिजे, लिव्हिंग सेल पाहिजे, होस्ट सेल पाहिजे. तशांना आपण पॅरासायटिक ऑर्गॅनिझम म्हणतो. आणि पॅरासायटिक त्यांना पण म्हणतो जे डिसीज कॉज करण्यामध्ये मदत करत असतात. त्यांच्याकडं क्षमता असते की कुठला तरी रोग ते क्रिएट करू शकतात. ओके. तर ही आहे आपलं फंगल किंगडम. फंगीमध्ये तुम्हाला एक लक्षात येतं की दे आर द युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, दे आर यूकॅरियोट्स, मोस्टली आर सॅप्रोफायटिक, सम आर पॅरासायटिक अल्सो. आणि दुसरं काय, देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स टाईप ऑफ शुगर दॅट इज कायटिन. ओके. देन काही एक्झाम्पल्स घेता येतात आपल्याला. ईस्ट घेऊ आपण एक्झाम्पल्स. ईस्ट आहे बेकर ईस्ट म्हणून त्याला आपण. अस्पॅर्जिलसच्या स्पेसीज असतात, अस्पॅर्जिलस. ओके. याच्यानंतर असतात पेनिसिलियमच्या युजफुल फंगी म्हणू आपण, पेनिसिलियम. ओके, एक्सेट्रा. अशा काही फंगल स्पेसीज आहेत. अजून काही एक्झाम्पल दिले असतील पुस्तकमध्ये तुम्हाला. मशरूम्स वगैरे दिलेले आहेत. अँड मशरूम्स. ओके. हे सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला घेता येतात फंगीमध्ये, फंगल किंगडममध्ये. तर कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे. परत सांगतो, दे आर युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, दे आर यूकॅरियोट्स, मोस्ट ऑफ fungi are saprophyte. Saprophytes means they live on dead and decaying matter, and some are parasitic also. And their cell wall is made up of complex sugar like chitin, and some examples are Baker yeast, Aspergillus niger. अशा काही स्पेसीज असतात. आपण Aspergillus जीनस घेऊन टाकले. पेनिसिलियम अँड मशरूम. ओके. तर अशा ज्या आहेत त्या आपल्या फंगल किंगडममध्ये कॅरेक्टरिस्टिक घेता येतात. ओके. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट आपल्या सिलेबसचा. बाकी आता जे आपण जसं 5 किंगडम सिस्टीम सांगितलेलं आहोत. 5 किंगडम सिस्टीम आपण या ठिकाणी हा चॅप्टर आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबचा. त्याच्यामुळं आपण काय करणार आहोत की प्लांट आणि ॲनिमल किंगडमला या ठिकाणी बघणार नाही. आपण मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन बघतोय. त्याच्यामुळं आपण जे किंगडम बघितलं होतं आत्तापर्यंत ते सगळे कसे होते, मायक्रोब्सच होते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते. आणि आता जर प्लांटी किंगडम आणि ॲनिमालिया किंगडम बघायचं म्हटलं तर ते आर नॉट अ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. ते हायर ॲनिमल्स किंवा प्लांट्स असतात. त्याच्यामुळं आपण इथं त्यांची कॅरेक्टरिस्टिक काय बघणार नाही. तरी सिम्पली प्लांट किंगडम, दे आर द युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर, त्यांच्यात पण असतात. दे आर यूकॅरियोट्स. पॉईंट्स आपण प्लांट किंगडमची सांगतोय. दे आर यूकॅरियोट्स. दे कॅन परफॉर्म photosynthesis due to the presence of chlorophyll pigment. Okay, hence they are autotrophs. एक्झाम्पल्स घेता येतात. खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. मॅन्जिफेरा असेल, इंडिका, किंवा आपण घेऊया ॲझेडेरिक्टा. त्याच्यानंतर घेता येतो आपल्याला कुठला घेता येईल आपल्याला ट्रिटिकम घेता येतो, जवार प्लांट्स घेता येईल, मेज प्लांट घेता येतो. त्याच्यानंतर आपला रोज प्लांट घेते. हे सगळी आहेत प्लांट्स आहेत, यांची एक्झाम्पल आपल्याला तिथं घेता येतात. याच्यानंतर जे ॲनिमल किंगडम आहे, दे आर
अल्सो युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टी सेल्युलर, तिथं पण म्हणता येतो आपल्याला. आणि दीज ॲनिमल्स डू नॉट हॅव सेल वॉल. ओके, हा एक यांचा सेपरेट कॅरेक्टरिस्टिक आहे, त्यांच्याकडे सेल वॉल नसतो. अँड ऑल ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉप्स. ओके, दे कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस बिकॉज दे लॅक क्लोरोफिल पिगमेंट. ओके, त्यांच्याकडे क्लोरोफिल पिगमेंट ॲब्सेंट असतो, म्हणून ते कसे असतात, हेटेरोट्रॉप्स असतात. दे डिपेंड ऑन अदर ॲनिमल्स. ओके, तर हे होतं आपले 5 किंगडम. आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके, मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये आपल्याला हे मायक्रोब्स, बेसिकली मायक्रोब्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स. ते कोणते? ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ देअर सेल स्ट्रक्चर. तर इथं आपण प्रोकॅरियोटिक मायक्रोब्स असतात आणि इथं युकॅरियोटिक. ओके, हे 2 टाईप्सचे असतात. प्रोकॅरियोटिक मायक्रोब्स तुम्हाला माहिती आहेत कोणते आहेत? बॅक्टेरिया, राईट, म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत त्या प्रोकॅरियोट्स असतात. युकॅरियोटिक मायक्रोब्स किती असतात? फंगी असतील, फंगी असणार, प्रोटिस्टा आणि काही प्लांटमधले पण स्पेसीज असतात लाईक अल्गी. ओके, तर हे आहेत आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हा फ्लो चार्ट लक्षात ठेवायचा. मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन याच्यावरती डिपेंड करतो. पहिले तर असतील प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोण आहेत? तर त्या आहेत बॅक्टेरियाज. आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कोण असतात? तर फंगी, प्रोटिस्टा आणि अल्गी. ओके, दीज आर द microbes. Those organisms who cannot seen by the naked eyes are called microbes. हे विसरायचं नाही, त्यांना म्हणतो मायक्रोब्स और मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, अँड दिस इज द फ्लो चार्ट ऑफ, ह्याला असा काढून ठेवायचा तुम्ही, फ्लो चार्ट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. नोट्स बनवून टाकायचे आहेत, विसरू नका. मला सगळ्यांचं नावं तर इथं घेता येणार नाहीत, पण मला माहिती आहेत कोण कोण आहेत. 7वी 8वीमध्ये कोण कोण आहात तुम्ही, सगळ्यांची ओळख आहे. तर तुम्ही सगळ्यांनी टाकायचं आहे. कुणीतरी एकटा टाकतो, बाकीच्यांनी फक्त व्हिडिओ सुरू केला आणि लगेच बंद केला असं करू नका. व्हिडिओज टाकत आहोत याचा अर्थ तुम्हाला काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याचे नोट्स काढता आले पाहिजेत. आणि काही समस्या असेल तर ग्रुपवर प्रश्न विचारू शकतात, ते पण तुम्हाला आम्ही सांगतो आहे. ओके, बाकी आपण यांचं जे डिटेलमध्ये आहे बॅक्टेरिया, फंगी, प्रोटिस्टा आणि अल्गी हे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.